सो आज मी सांगणार आहे की मी कशी फास्ट कुकिंग करते। माझ्या मम्मीला आहे ना हमेशा एक क्वेश्चन असतो की मी पटापट कसं माझं लगेच जेवण होतं। तर बघा इथे मी सुकट साफ करून भाजायला ठेवली आहे, तेवढ्यात मी पीठ मळलं, कांदा मिरची कापून घेतली, तोपर्यंत सुकट पण भाजत आहे। त्या कोणी कोणी काय करतं, एकच काम करतं, म्हणजे आधी भाजी बनवून घेतात मग नंतर पीठ मळतात, मग त्यात कसं टाईम खूप जातो। पण मी एकदम फास्ट करते आणि नंतर मग मी सुकट भिजायला घातली आणि कांदा आणि मिरची कापलेली त्याला भाजायला ठेवलं। कांदा मिरची भाजूस्तवर मी टोमॅटो कापला, नंतर टोमॅटोही ॲड केला आणि कोथिंबीर निवडून निवडून मला एवढीशीच भेटली कारण की सगळी पिवळी झालती। मग मी सुकट 5-6 वेळा चांगलं धुवून घेतली आणि त्यातलं पाणी नितळायला ठेवलं। तेवढ्यात मी इथं चपात्या लाटायला घेतल्या, म्हणजे पूर्ण सुकटची भाजी होऊस्तवर माझ्या चपात्याही रेडी होतील। त्या सुकट ॲड केली, त्यात हळदी पण ॲड केली, सॉल्ट ॲड केलं। इथे माझ्या चपात्याही फटाफट होत होत्या, चपात्या करून घेतल्या। माझ्या तोंडाचं मी काय करू मला समजत नाही, कारण की मी हमेशा लक्षात ठेवते की व्हिडिओ चालू आहे तर तोंड नीट करावं, पण परत तोंड माझं उघडाच्या उघडच राहतं। आणि आधी मी नॉनव्हेज खायची ना तेव्हा मला हीच भाजी खूप आवडायची, म्हणजे ही भाजी मी खायची नॉनव्हेजमध्ये। आता तर मी सर्व सोडलं म्हणून मी काहीच खात नाही। त्यानंतर मी फटाफट ना डाळीला फोडणी द्यायची होती आणि भात तर मी दुपारीच केलता, मग डाळीला फोडणी देऊन घेतली फटाफट। सगळं झालं होतं आणि डाळ कशी गरमच चांगली लागते म्हणून मी लास्टला फोडणी द्यायला ठेवते। गरम तेलात मी मोहरी टाकली, थोडंसं जिरा टाकला, लसूण मिरची आणि कढीपत्ता आणि थोडी हळद ॲड केली, चांगलं भाजून घेतलं। मग डाळ ॲड केली आणि कोथिंबीर नव्हती त्यामुळे जरा अधुरं वाटत होतं डाळीमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा। बाय बाय।